दुसऱ्या मुलाशी व्हॉट्सअपवर बोलते या रागातून आणि संशयातून विरारमध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीला मेडिकल स्टोअर्समध्ये तिच्यावर चाकू हल्ला केला आहे। यात मुलीच्या हातावर आणि मनगटावर चाकूचे वार झाले। रागाच्या भरात मारलेल्या लाथने मात्र तरुणीचा जबडा फ्रॅक्चर झाला असून सध्या तिच्यावर विरारच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। विरार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। जखमी तरुणीचे नाव भाविका भालचंद्र गावड असे असून ती विरारच्या रामभजन मेडिकल स्टोअर्समध्ये फार्मासिस्ट म्हणून 4 महिन्यांपासून नोकरी करते। विरार पूर्वेच्या गासकोपरी गावात राहणारा तरुण अक्षय जनार्दन पाटील याचं त्याच गावात राहणाऱ्या 23 वर्षीय भाविका भालचंद्र गावड हिच्यावर मागील 11 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। अक्षय आणि भाविकाचे या डिसेंबरमध्ये लग्नही ठरलं होतं। मात्र भाविका दुसऱ्या मुलाशी व्हॉट्सअपवर बोलत असते या रागातून आणि संशयातून अक्षयने हे कृत्य केल्याची माहिती पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली। अक्षयने बुधवारी दुपारी 3:30च्या दरम्यान भाविका नोकरी करत असलेल्या मेडिकल स्टोअर्समध्ये जाऊन तिच्यावर धारधार हत्यारानं वार केले आणि तिच्या जबड्याला लाथ मारून जबडा फ्रॅक्चर केला। दुपारच्या सत्रात भाविकाची सहकारी जेवणासाठी बाहेर गेली होती। भाविका एकटीच मेडिकल स्टोअर्समध्ये होती। अक्षयने चाकूने वार करून झाल्यावर भाविकाच्या आईला फोन करून भाविकाला मेडिकलमध्येच मारून टाकले आहे असे सांगितले। भाविकाच्या वडिलांनी मेडिकलमध्ये जाऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या भाविकाला विरारच्या रेडियंट हॉस्पिटल येथे घेऊन गेले। सध्या भाविकावर उपचार सुरू आहेत। आरोपी अक्षयला विरार पोलिसांनी अटक केली आहे।